सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आत्यांचं कायचा काम चालू आहे बाहेरचं झाडायचं. माझी बरीचशीच कामं आटपत आलेली आहेत. गाईंचं शेण काढून झालं, खुराक भिजवून ठेवले होते ते मामाने खायला हे केलेले आहेत, दिलेले आहेत त्यांना. आता धारा काढायच्या आणि मग बाकीचं पुढचं काम करायचं. रात्री आम्ही हे जे दिसतंय बाहेर हा कोबा रात्री केलेला आहे. तर काय झालं, गडबड असते धारा काढताना, खूप गडबड असते. एक नव्हे तर 5 गाईंच्या धारा काढायच्या असते, त्यामुळे घाईघाई होती. मग तो काही व्हिडिओ मी घेतला नाही. नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. अंडी उकडून घेतलेत आत्याने, त्याचे साल काढून घेतले. आत्याने ते खोबरं खिसून भाजून कुटायला सुरुवात केली. मला म्हटलं मी तुला तयारी करून देते, मग तू अंड्याच्या भाजीला फोडणी घाल. झालं असं आहे की मिक्सर खराब झाल्यामुळे वाटणाचा खूप प्रॉब्लेम येतो. एक शेंगदाणे वगैरे काय खलबत्त्यात होतात वाटून, पण हे जे वाटण असतं खोबऱ्याचं ते खलबत्त्यात जरा वाटायला थोडंसं अवघड जातं. ही तयारी करून घेतली. कांदा चिरून घेतला आहे, लसूण टेचून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलेलं कुटून घेतले, अंडी उकडून साल काढून घेतलेली आहेत. इकडे घरचा सूर, हळद, मीठ वगैरे काढून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मटण मसाला, चिकन मसाला पण वापरू शकता. आता माझ्याकडे तो नाही आहे पण, आणि मी वापरतही नाही. सूरच आमचा एवढा भारी असतो की त्याच्यामुळे बाकीचे मसाले घालायची गरजच लागत नाही. तर तेल गरम झालं, त्याच्यात चिरलेला बारीक कांदा घातला. हाच कांदा जर तुम्हाला खिसून घालायचा असेल तोही तुम्ही तो घालू शकता, पण मी काय केलं, खिसून जरा वास येतो म्हणून मी घालत नाही. मी तर खरं काय करते, छानपैकी कांदा थोडासा असा भाजून घ्यायचा. कांदा, लसूण, जर तुम्हाला टॅमॅटो घालायचं तर टॅमॅटो, कोथिंबीर, अद्रक असं एकत्र खोबरं वगैरे वाटण करायचं. त्यांनी पण भाजी चवीला खूप छान होते. पण आता ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यातच मी ही भाजी बनवते. बरेच दिवस झालं अंड्याची भाजी काही नाही आहे, कारण झालं असं आहे की कोंबड्यांना मोकळं काही सोडत नाही आम्ही. खुरड्यामध्ये कोंडून ठेवल्यामुळे जरा थोडंसं अंडी कमी घालायला लागल्यात. त्याच्यातच लसूण घालून घेतला आहे. लसूण पण छानपैकी काय करायचा, कांद्यासोबतच लालसर परतून घ्यायचा आहे. मीठ घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं, मीठ घातलं की अजून कांदा लगेच छान असा हे होतो, म्हणजे भाजून म्हणजे परतून निघतो. मग आता ह्याच्यामध्ये मी नंतर घालणार आहे जे आपलं वाटलेलं खोबरं, एसूर, हळद, मीठ मीठ तर आधीच घातलेले. नंतर मग मी घातलं त्याच्यामध्ये खोबरं, हळद आणि घरचा एसूर. तर आता काय करते मी, हे वाटण थोडंसं हे म्हणजे खलबत्त्यात वाटल्यामुळे भाजी मिळून येणार नाही. त्याच्यासाठी मी जो एका अंड्याच्या आतला काय केलं आहे, पिवळा भाग जो आहे तो मिक्स त्या वाटणामध्ये करून घेतला आहे. आणि आता ह्याच्यातच मी घालणार आहे गरम पाणी. मी गरम पाणी आधीच कढईमध्ये जेवढं रस्सा करायचा आहे तेवढं गरम पाणी पलीकडे कढईमध्ये करून ठेवलं आहे. आणि आता मी थोडंसं ते गरम पाणी काय करते, मसाल्यामध्ये घालून घेते. म्हणजे काय होईल, छानपैकी मसाला अजून आपला पाण्यामध्ये परतून घेतला की मग भाजी अजून थोडीशी छान होईल. मी ही साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवली आहे. जर मग तसं बघायला गेलं तर नॉनव्हेजच्या भाज्या खूप काय काय घालून बनवल्या जातात, पण तसं माझ्याकडे जे मी कसं आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी घालायच्या आणि भाजी छान बनवायचा प्रयत्न करायचा. तर चला, आता आपला मसाला हे झालेला आहे, छानपैकी तयार झाला आहे. तर आता मी त्याच्यात नंतर काय करणार आहे, मी अंडी आधीच उकडून साल काढून ठेवलेली आहेत. मध्ये त्यांना हे पण केलेलं आहे थोडंसं, म्हणजे हे बघा असं चिरून घ्यायची. म्हणजे काय होतं आतमध्ये हे असं मी मधून चाकूने चिरले आहेत, म्हणजे पूर्ण पण नाही चिरायची, थोडंसं नुसतं असं कापायची, म्हणजे आतमध्ये मसाला, मीठ सगळं जातं. तर ती अंडी मी घालून घेतलेली आहेत मसाल्यामध्ये. तर आता जे गरम पाणी आहे ते ह्या मसाल्यामध्ये घालून घेते. मसाला केवढा सुंदर असा खोबऱ्यामुळे ना भाजीला कलर खूप छान आला आहे, कारण खोबरं थोडंसं असं हे केलेलं आहे, लालसर भाजल्यामुळे भाजी आता बघा किती छान होती आहे. तर चला, गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणी घातलं की भाजी चवीला खूप छान होते. तर मी ही अंड्याच्या भाजीची रेसिपी जी तुम्हाला आज दाखवणार आहे, ही कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. अशाच मी काय करेन, तुम्ही कमेंट्स करत जा तुम्हाला कोणत्या रेसिपी हवेत, पण गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते. गरम पाणी घालून घेतल्यानंतर आरावरती छानपैकी आपली अंड्याची भाजी उकळते. हे बघा, ही अशी अंडी हे करून घेतल्यामुळे, मध्येच चिरून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये हा मसाला वगैरे सगळं जातं. आहे थोडीशी पातळ, पण आमच्याकडे अशा पातळ भाज्याच आवडतात, रस्सा भाज्या. मटण, चिकनच्या पण अशाच भाज्या आम्ही करतो. सुकं चिकन पण मी बनवते, त्याच्या मी मागेच रेसिप्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. मग अशा छान अंड्याच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी तर झालीच पाहिजे, ती बनवलेली आहे मी चुलीवर. तर तयार झाली आता भाकरी आपली. मामांना जेवण करायचं आहे, मामांचं बाकीचं काम झालं आहे. मामांना जेवायला वाढलं, बाकीचा स्वयंपाक करून घेतला. चपाती, लालू काळूच्या चपात्या करून घेतल्या, आम्हाला थोड्याशा चपात्या केल्या. आणि मग काय, आमच्या ह्यांनी आणलेलं होतं हे मटण. तर चला, मटण आता छानपैकी चिरून धुवून घेऊयात. आणि मी काय केलं, कढईला छानपैकी हे केलं आहे, बाजूने राख लावून घेतली. म्हणजे पातेलं काय होतं, कढई नाही पातेलं ठेवले चुकून. कढई कसं सारखं कढईमध्ये मी बनवते त्याच्यामुळे मी कढई म्हणले. पण ही आता कसं मटण जास्त असल्यामुळे हे आमचं एक फिक्स पातेलं आहे मटणचं, ते चुलीवर मी राख लावून ठेवले. त्याच्यामध्येच काय केलं, तेल घातलं, कुटलेला लसूण घातला, तो छानपैकी हे करून घेतला,
परतून घेतला आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं जे मटण होतं ते घातलं. लसूणमध्ये काय केलं तर आत्याने 1 चमचा हे घातलेलं होतं, मीठ घातलं होतं. मग वरून 2 चमचे मीठ मी अजून घातलेलं आहे. आता घालायची आहे ह्याच्यामध्ये हळद आणि छानपैकी सगळं एकत्र मटण हे हलवून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मटण मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता मी घालणार नाही आहे. तर आता मी ताट झाकून ठेवते आणि मस्त आरावरती मटण हे शिजायला ठेवते. नंतर ह्याचा मी बनवणार आहे मस्त असा रस्सा. जर तुम्हाला रश्श्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा. मी छानपैकी चुलीवरचा रस्सा कसा बनवते हे तुम्हाला नक्की दाखवेल. आहे बघा, मस्त असं मीठ टाकल्यामुळे त्याचं असं छान पाणी सुटलेलं आहे. आरावरती बराच वेळ मी काय केलं होतं, हे मटण शिजायला ठेवलं होतं आणि वरती ताटात काय करणार आहे, ताटात गरम पाणी करायला ठेवलं की आतमध्ये वाफेने छानपैकी मटण आपलं शिजून निघतं. मग कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.